चांदवड, नागपूर, अमरावती, पुणे, सोलापूर महाराष्ट्रात ठिकठिकाणी विरोधकांनी आंदोलनांना सुरुवात केली। पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गाडो फिरवून आंदोलन केलं। अमरावतीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागरिकांना मेलडी देत आंदोलन केलं। नागपूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंदोलन केलं। सोलापुरात काँग्रेसच्या नेत्यांनी बाजार समितीसमोर आंदोलन केलं। आंदोलनात दोन मुद्दे होते, देशभरात झालेली पेट्रोल डिझेल दरवाढ आणि कांद्याचा भाव। पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती चांदवडमध्ये झालेल्या आंदोलनाची। चांदवडमध्ये मवियामधल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी, डाव्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत आंदोलन केलं। ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात चांदवडमध्ये आंदोलन झालं। या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होता कांद्याचा प्रश्न। या आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला। हायवेवरची सगळी वाहतूक ठप्प झाली। पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। नेत्यांना फिरू देऊ नका, त्यांना कांदा फेकून मारा असं आवाहन भाषणांमधून करण्यात आलं। पण शेतकऱ्यांनी माघार घेणार नसल्याची भूमिका घेतली। त्यानंतर पोलिसांनी रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ आणि शशिकांत शिंदे या तीन नेत्यांना ताब्यात घेतलं। पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी कांदा प्रश्न का पेटलाय, चांदवडमध्ये नेमकं घडलं काय, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। मागच्या आठवड्यापासून महाराष्ट्रभर कांद्याचा प्रश्न तापलाय। 18 मेला लासलगाव बाजार समितीत शेतकरी एल्गार आंदोलन पुकारण्यात आलं होतं। तेव्हा शेतकऱ्यांनी कांद्याला भाववाढ मिळावी अशी मागणी केली। तेव्हा समाविष्ट झालेल्या राजकीय नेत्यांनी गळ्यात कांद्याची माळ घालून आंदोलन केलं होतं। तेव्हा हे आंदोलन तीव्र होण्याचं कारण होतं की शेतकऱ्यांना किलो मागे 1 रुपया, किलो मागे 50 पैसे असा भाव मिळाला होता। 15 मेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12 रुपये 35 पैसे दराने कांदा खरेदी केला जाईल असं सांगितलं। पण 18 मेच्या आंदोलनात कांदा उत्पादकांनी भूमिका घेतली की कांद्याला 24 रुपये भाव मिळालाच पाहिजे। या आंदोलनानंतर कांद्याला 15.5 रुपये भाव देण्यात आला। पण 24 रुपये भाव मिळण्याची मागणी मान्य झाली नाही। विषय फक्त नाशिकचाच नाहीये, तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। 18 तारखेच्या आंदोलनानंतरच शेतकऱ्यांनी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता। त्यानंतर दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वात शेतकरी क्रांती मोर्चा काढणार असल्याची घोषणा झाली। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 1500 रुपये भाव देण्याचं नाफेडकडून जाहीर करण्यात आलं। पण तरीही उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यानं कांद्याला 3000 रुपये हमीभाव मिळावा असं म्हणत आंदोलन तीव्र करण्यात आलं। मंगळवारी सकाळी चांदवडमध्ये या आंदोलनाला सुरुवात झाली। कांदा उत्पादक शेतकरी आणि मजूर मोठ्या संख्येने जमा झाले होते। शेतकऱ्यांनी आधी रस्त्यावरच ठिय्या मांडत कांदा आणि भाकरीची सुकी न्याहारी केली। चिडलेल्या शेतकऱ्यांनी हायवेवरच कांदा फेकून दिला, तर काही तरुण कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना मेलडी वाटत मोदी सरकारचा निषेध केला। आंदोलनाला मवियाचे नेते सुद्धा उपस्थित होते। अंबादास दानवे यांनी गळ्यात कांद्याची माळ घातली, तर हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार आणि शशिकांत शिंदे यांनी कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे असं म्हणत घोषणाबाजी केली। त्यानंतर काही नेते बैलगाडीत बसले आणि आंदोलक हायवेवरच जागेच बसले आणि मुंबई आग्रा हायवे ठप्प झाला। वाहतूक बंद झाल्यानं वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। सगळे आंदोलक जमा झाल्यानंतर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। हमीभाव मिळावा याची मागणी लावून धरण्यात आली। मग आंदोलनस्थळी छोटेखानी सभा झाली। या सभेवेळी नेत्यांनी सांगितलं आणखी आंदोलक येऊ नयेत म्हणून त्यांच्या गाड्या अडवल्या जात आहेत, शेतकऱ्यांना पुढे येऊ दिलं जात नाहीये। आंदोलनस्थळी झालेल्या सभेत नेत्यांची भाषणं सुद्धा झाली। त्या भाषणात रोहित पवार म्हणाले, आजच्या मोर्चाचं नेतृत्व हे सामान्य शेतकरी करत आहेत। आम्ही केवळ शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये उपस्थित आहोत। आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केलेत। 2023 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की कांद्याला 24 रुपये भाव देऊ। आता निवडणूक झाल्यावर तुम्ही 12 रुपयांवर भाव देऊ म्हणता। मग आम्ही आंदोलन केल्यावर 15.5 रुपये रेट जाहीर केला, पण याने काहीही फरक पडणार नाही। नाफेडने खरेदी वाढवली पाहिजे। नाफेडने कांदा घेतला तरी तो दिल्ली, कोलकाता, हैदराबाद मध्ये विकता कामा नये, कारण मागणी वाढली की पुन्हा या मोठ्या शहरांमधला कांदा बाहेर काढला जातो आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही। त्यामुळे हा कांदा भारताबाहेरच विकला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदा विकला त्यांना 10 ते 15 रुपये अनुदान दिलं पाहिजे। शेतकऱ्यांचा निम्मा खर्च सुद्धा आता निघत नाही। अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांना 18 ते 19 रुपये किलो उत्पादन खर्च आहे। त्यामुळे कांद्याला किमान 24 रुपये तरी भाव द्यावा। शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आपल्या मुलांना उपाशी झोपवायचं का? त्यांचं शिक्षण थांबवायचं का? नाफेड 2 लाख टन कांदा घेणार म्हणते।
अरे 2 लाख टनाने काही होणार आहे का? 8 ते 10 लाख टन कांदा घेतलाच पाहिजे. नुसतं इथं थांबून चालणार नाही. या सरकारपर्यंत आवाज पोहोचवला पाहिजे. त्यामुळे भाषणं झाली की टोल नाक्याकडे चला अशी घोषणा सुद्धा रोहित पवार यांनी केली. तर आमदार अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसह आंदोलन करत आहोत. सरकारने भाव काहीही जाहीर करू द्या, पण खरेदी काही झालेली नाही. केवळ घोषणेला काही अर्थ नाही. सरकारने एखाद्या शेतकऱ्याला भाव दिल्याची पावती दाखवावी. सरकारकडून कांदा उत्पादक शेतकरी आणि जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे असं म्हणत हल्लाबोल करण्याची घोषणा केली. फक्त नाशिकमध्ये थांबून चालणार नाही, तर मुंबईला गेलं पाहिजे. मंत्रालय ठप्प करण्याची ताकद हा शेतकरी राखतो. मुंबईपर्यंत लॉंग मार्च गेलाच पाहिजे असंही दानवे म्हणाले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. त्यांनी मोदींचा उल्लेख नरेंदर सरेंडर दलिंदर असा केला. जोवर मोदी पंतप्रधान आहेत तोवर भारताचा कांदा कोणीच खरेदी करणार नाही. त्यामुळे आधी सत्ता बदलली पाहिजे, तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी टीका सपकाळ यांनी केली. तर त्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लासलगाव आणि चांदवडमधून सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांचा आवाज हा सगळ्या नाशिक जिल्ह्यात पोहोचला पाहिजे. नाशिक जिल्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नाने पेटून उठला पाहिजे आणि हे लोण महाराष्ट्रात पोहोचलं पाहिजे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च काढू असंही शिंदे यांनी जाहीर केलं. या नेत्यांच्या भाषणानंतर आंदोलकांना टोल नाक्याच्या दिशेने जाण्याची हाक देण्यात आली. आंदोलक टोल नाक्याकडे निघाले तेव्हा पोलिसांची जादाकुमक मागवण्यात आली आणि आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी जागीच रोखलं. पण त्यानंतर आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळ या तिन्ही नेत्यांना ताब्यात घेतलं. या नेत्यांना गाडीत बसवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आंदोलक प्रचंड आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर केला. या नेत्यांनी गाडीतून माध्यमांशी बोलताना सरकार शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे अशी प्रतिक्रिया दिली. पण नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर चिडलेल्या आंदोलकांनी पोलिसांच्या गाडीची हवा सोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली. या नेत्यांनी आपल्या भाषणातून आपण टोलनाक्याच्या दिशेनं जायचं आहे, जरी पोलिसांनी थांबवलं तरी थांबायचं नाही, मध्ये कोणाची गाडी आली तर हवा सोडा, पण न्याय मिळाल्याशिवाय थांबू नका असं आवाहन केलं होतं. त्यामुळेच नेत्यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. पण चिडलेल्या आंदोलकांनी टायर जाळत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला चांदवड आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी कांद्याच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू असताना सरकारमधल्या नेत्यांकडून बुधवारी दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 6 ते 7 नेत्यांचं शिष्टमंडळ राज्याचे कृषी मंत्री आणि पणन मंत्री यांच्यासह केंद्रीय नेत्यांची भेट घेतील आणि कांदा प्रश्नावर तोडगा काढला जाईल असं सांगण्यात येतंय. पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर मवियाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल मुंबईत बैठक होणार असून मुंबईत मंत्रालयावर लॉंग मार्च काढणार असल्याची घोषणा केली. त्याचवेळी राज्य मंत्रिमंडळाची बैठकही सुरू झाल्यानं या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण मवियाने मुंबईच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवू, सोबतच दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीत नेमकं काय घडतंय याकडेही लक्ष ठेवणार आहोत असं सांगितलंय. पोलिसांनी मवियाच्या नेत्यांना सोडल्यानंतर आंदोलक पांगले. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला. पण चांदवडमध्ये आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी मान्य होईल का? कांद्याला 3,000 रुपये हमीभाव मिळेल का? शेतकऱ्यांच्या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.